ठाणे जिल्ह्यात 25 नोव्हेंबरपासून पशुगणनेस प्रारंभ। पशुगणनेला दिनांक 25 नोव्हेंबरपासून ठाणे जिल्ह्यात प्रारंभ सुरू झाला आहे। दिनांक 28 फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम चालणार आहे। 3000 कुटुंबामागे एका प्रगणकाची नियुक्ती केली आहे। पशुगणनेमुळे पशुसंवर्धन विभागाला योजनांची अंमलबजावणी करणे, निधीची उपलब्ध करणे सोयीचे ठरणार आहे। पशुसंवर्धन विभागाकडून दर 5 वर्षांनी पशुगणना केली जाते। जनगणनेच्या धर्तीवरच ही मोहीम राबविली जाते। मागील पशुगणना 2019 मध्ये झाली होती। वास्तविक 2017 मध्ये पशुगणना होणे अपेक्षित होते। प्रत्यक्षात त्यासाठी 2 वर्षाचा विलंब झाला होता। यंदाची पशुगणना 25 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाकडून तयारी केली जात आहे। पशुगणनेसाठी प्रगणकांची नेमणूक केली आहे, त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे। पशुधन पर्यवेक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांची या कामासाठी नियुक्ती केली आहे। या मोहिमेत गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी, मेंढी, अश्व, वराह यांची गणना केली जाणार आहे। पशुगणनेमुळे जनावरांची नेमकी संख्या स्पष्ट होते। त्यानुसार शासनाकडून धोरण योजना आखल्या जातात, निधीची उपलब्धता केली जाते। शिवाय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे त्यानुसार लसीकरणासाठी औषधांचा पुरवठा केला जातो। त्यामुळे आपल्याकडील जनावरांची खरी माहिती पशुपालकांनी द्यावी असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर वल्लभ जोशी, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर समीर तोडणकर यांनी केले आहे। ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागासाठी एकूण 72 प्रगणक व 14 सुपरवायझर नेमण्यात आले आहेत, तर शहरी भागासाठी 389 प्रगणक व 47 पर्यवेक्षक नेमण्यात आलेले आहेत। प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त डॉक्टर प्रशांत कांबळे यांनी ठाणे जिल्ह्याचा आढावा घेऊन पशुगणनेच्या तयारीबद्दल मार्गदर्शन केले आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।